शिवसेनेचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला विशेष गोष्ट अशी आहे की यशवंत सेनेने लोकसभेला आणि विधानसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्याची परिणती विधानसभेला जे जागा लागल्या ते आमचा सिंहाचा वाटा होता. लोकसभेला 2 कोल्हापूरात लागल्या, बाकी ठिकाणी सीट लागली ती आमच्या धनगर समाजाच्या ताकदीमुळे लागली. आमची त्यांची युती होती, पण साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही पक्षामध्ये या. तर फक्त मी प्रवेश केलाय, माझी संघटना आबाधित आहे, पण मी आल्यामुळे माझ्या सगळ्या संघटना म्हणजे यशवंत सेना शिवसेनेबरोबर आहे. भविष्य काळामध्ये जे नगरपालिका होतील, ग्रामपंचायत होतील, झेडपी होतील, पंचायत समिती होतील, आमदार किंवा खासदार होईल ते यशवंत सेना शिवसेनेबरोबर असेल. याचं एकमेव कारण आहे ना की या महाराष्ट्रामध्ये आता विश्वास ठेवणारा नेताच नाहीये. महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची सगळ्या पक्षाने फसवणूक केली आहे. फक्त हा एक चेहरा अस्वस्थ असा चेहरा आहे की ज्यांनी दिलेले शब्द पाळलाय. आणि विशेष गोष्ट सांगायची की जो मराठा समाजाला छत्रपती शिवरायांच्या पायाला हात लावून शपथ घेतली की मी मराठा समाजाला आरक्षण देईन आणि 10% आरक्षण दिलं, पण ते एका विषयावर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आम्ही धनगर समाज एकटीचा आरक्षणाचा विषय आहे आमचा. आमचे खूपसे प्रश्न आहेत, मेंढपाळांचे प्रश्न आहे, खूपशा आमच्या वस्ती म्हणजे आमच्या मुलांना शिक्षणाला अजून जागा नाहीये त्यासाठी प्रश्न आहेत. जो तो आपापली पोळी भासतोय, पण अस्वस्थ आणि सर्वसामान्यांचा नाथ म्हणजे एकनाथ आणि त्याच्यावर आम्ही आलेलो आहोत. ओके.